हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। परतवाड़ा शहर का नंबर 1 शोरूम अमरदीप शोरूम 50 साल से आपकी सेवा में, जहां हर धागे में विश्वास बंधा है। अमरदीप शोरूम संपूर्ण लग्न बस्ता भंडार, दूल्हे के लिए कोट सूट, शेरवानी, दुल्हन के लिए बनारसी शालू, लाचा, डिजाइनर साड़ियाँ, टॉप, लेगिंग, साथ में शूटिंग शर्टिंग, टी शर्ट्स, शॉर्ट पीस सभी उपलब्ध है। संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम, मेन रोड, सदर बाजार, परतवाड़ा। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वप्रथम अचलपूर नगरपालिकेचा या योजनेत सहभाग करण्यात आला। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान अचलपूर नगरपालिकेला प्राप्त झाले। मात्र केंद्र स्तरावरून येणारे अनुदान अचलपूर नगरपालिकेला उपलब्ध न झाल्याने मोठ्या प्रमाणात घरकुलाची कामे प्रलंबित झाली आहेत। हे घरकुलाची कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या वाट्यावरील निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन स्थानीय शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना 6 नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन मागणी केलेली आहे। अचलपूर नगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेसाठी 300 लोकांच्या नावांची यादी मंजूर करत पाठवण्यात आली होती। त्यातील 64 लाभार्थ्यांचे घरे पूर्ण झालेले आहेत। 236 लाभार्थ्यांचे घरे अजूनपर्यंत अपूर्ण अवस्थेत आहेत। दुसऱ्या डीपीआर यादीमध्ये 150 लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली। त्यातील 14 लाभार्थ्यांचे घरे पूर्ण झालेत। यामधील 136 लाभार्थ्यांचे घरे अपूर्ण आहेत, तर तिसऱ्या यादीत 81 लाभार्थ्यांची नावे असून त्यातील केवळ 5 लाभार्थ्यांचे घरे पूर्ण झाले आहेत, तर 76 लाभार्थ्यांचे घरे अपूर्ण आहेत। या योजनेअंतर्गत राज्य सरकारने दिलेल्या निधीचा वापर करण्यात आला, परंतु केंद्र शासनाचा निधी अप्राप्त झाल्याने ह्या घरकुलांचे काम प्रलंबित आहे। केंद्र शासनाने तात्काळ ह्या घरांकरता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र पडोडे, तालुका प्रमुख बंडू घोम, नगरसेवक गोवर्धन मेहरे, बाजार समिती संचालक पोपट घोडेराव, शिरीष देशमुख, नरेश तायवाडे, संजय मेहरे, संदीप हिरे, उमेश गायकवाड, तर शिवसेना पदाधिकारी विलास सोळंके आदींनी हे निवेदन देऊन मागणी केली आहे। मनुसुडेसह सानू खान, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाड़ा। अचलपूर नगर परिषदेमध्ये पंतप्रधान आवास योजना ही योजना आलेली आहे। 2018 मध्ये ही योजना आली होती आणि त्या योजनेच्या अंतर्गत ज्यांच्याकडे पीआर कार्ड आहे त्यांनाच ते घरकुलची लाभ त्या योजनेमध्ये देण्यात आले होते। त्या योजनेमध्ये पहिला डीपीआर जो होता 300 लोकांचा होता, दुसरा होता 150 लोकांचा आणि तिसरा 81 लोकांचा। अद्यापपर्यंत जो डीपीआर घरकुल जे मंजुरात झाले आहे तो 300 लोकांपैकी 64 लोकांचे घरकुल आतापर्यंत मंजुरात झाले, पूर्ण झालेले आहे। आणि 14 दुसऱ्या डीपीआरमध्ये 150चा दुसरा डीपीआर आहे, त्याच्यामध्ये 14 लोकांचे घरं पूर्ण झालेले आहेत। आणि तिसरा जो डीपीआर आहे हा 81 लोकांचा आहे, त्याच्यामध्ये 5 लोकांचा हे घर पूर्ण झालेले आहे। आणि अद्यापर्यंत जो राज्य शासनाचा जो पैसा आहे हा आतापर्यंत टोटली पूर्ण आपल्या अचलपूर नगर परिषदेला प्राप्त झालेला आहे। पण ही योजना पंतप्रधान आवास योजना असून सुद्धा या योजनेमध्ये केंद्र शासनाचा अजूनपर्यंत निधी या अचलपूर नगर परिषदेला अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही। आणि गेल्या काही दिवसापासून ज्या घरकुल धारकांनी जे 2 टप्पे जे त्यांना भेटलेले आहेत ते 2 टप्प्यामध्ये त्यांचे घर अपूर्व पडलेले आहेत। त्यामुळे ते घर आपले ते बाहेर आपल्या त्या घराच्या बाहेर राहून त्या झोपडी काढून ते आपले घर संसार तिथं ते आपले खुल्यावर ते उघड्यावर ते पडलेले आहेत। आणि आमचं एकच केंद्र शासनाला आणि राज्य सरकारला
आव्हान आहे, जर राज्य सरकारकडे जर केंद्र शासनाचे जर पैसे आले असतील तर त्यांनी ते पैसे आपल्या अचलपूर नगर परिषदेला पाठवून द्यावे. किमान केंद्र शासनाने जर पैसे पाठवले नसतील तर त्यांना आम्ही आज हे SDO ऑफिसच्या मार्फत केंद्र शासनाला आम्ही हे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर याच्यावर केंद्र शासन कारवाई करणार, नाहीतर आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कार्यालयावर काही दिवसानंतरच जर याच्यात जर आमच्या नगरपरिषदेला जर पैसे आले नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर जे घरकुल धारक आहेत त्यांना सोबत घेऊन तिथे ते ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करू. आज शिवसेनेच्या वतीनं जे नगरपालिकेचे परिषदेचे जे रखडलेले घरकुलं आहेत ते निधी अभावी बरेच लोकांचे घरकुलं रखडलेले आहेत. त्याचं मेन मुद्दा असा की राज्य सरकारने घरकुलाच्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये जो वाटा राज्य सरकारचा असतो तो पैसा संपूर्ण महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आहे, परंतु केंद्र सरकारचे पैसे अद्याप आलेले नाही. जाणून बुजून कुठंतरी शिवसेनेचं जिथं जिथं राज्य आहे ते महाराष्ट्रामध्ये असो नगर परिषदेवर असो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रीय सरकार हे त्रास देण्याचा घाट यांनी घातलेला आहे. खरं तर हे पैसे त्वरित त्यांनी पाठवायला पाहिजे. तसे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये ते पैसे आले नाही, मला तरी वाटते खात्री आहे की ते आले नसन, परंतु आले असते तर ते पैसे सुद्धा राज्य सरकारनं इथे पाठवले असते. परंतु हे खरोखर राज्य सरकारचं इथे चुकते आहे, किंबहुना भारतीय जनता पार्टीचं इथं चुकते आहे. हे असं त्यांनी करू नये. राजकारणापुरतं केलं पाहिजे, परंतु असं राजकारण जनतेशी खेळून राजकारण न करणे यातच त्यांचं हित राहील. त्याकरता हे पैसे त्वरित पाठवावे याकरता आम्ही आज निवेदन हे उपविभागीय कार्यालयाला दिले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून पंतप्रधान योजना ही काही 2 वर्षापूर्वी अंमलात आणली. त्यामध्ये राज्य सरकारचा जो निधी घरकुल बांधकामासाठी होतो तो राज्य सरकारनं पूर्णपणे निधी पाठवला आहे आणि त्याच्यामुळं घरकुलाचे काम अर्धवट झाले आहे. केंद्र सरकारचा जो निधी होता त्यानं अद्यापही मुद्दामून पाठवलेला नाही, कारण त्यामुळे शिवसेना पक्षाची बदनामी होईल या हिशोबानं त्यानं तो त्याच्या केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारा निधी पाठवला नसल्यामुळे घरकुलाचे अर्धवट काम झालेले आहे आणि जितके घरकुल प्रलंबित होते त्यामधून अर्धेच घरकुल तयार झालेले आहेत. त्यासाठी जे घरकुलाला निधी पाहिजे तो केंद्र सरकारनं पाठवल्यावर पूर्णपणे ते घर तयार होतील आणि याचा फायदा हा गरीब लोकांना होईल. निधी नाही आल्यामुळे त्याचे घर अर्धवटच झालेले आहेत, त्याचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं लवकरात लवकर हा निधी पाठवून राज्य सरकारकडे आणि राज्य सरकार हा मग त्या मार्फत ज्या ठिकाणी राहिला आहे तिथं पाठवेल. त्यामुळे हा केंद्र सरकारचा खोडसाळपणा असल्यामुळे लवकरात लवकर हा निधी पाठवला पाहिजे. अन्यथा आम्ही यापुढे जर हा निधी आला नाही तर जे घरकुलाचे लाभार्थी लोक आहेत त्यांना घेऊन उपजिल्हा कार्यालयावर ठिय्या आंदोलन शिवसेना पक्षामार्फत करणार आहोत.